गोडाऊनचं शटर उघडलं. पोलीस पटकन पुढे झाले आणि म्हणाले, कुठे आहे, कुठे आहे तो? तो एका कोपऱ्यात शांत पडलेला होता. हातपाय अस्ताव्यस्त पसरलेले, नाकातोंडावर माशा घोंगावत होत्या. शांतता इतकी भयानक होती की माशांचा घोंगावण्याचा आवाज कानावर स्पष्टपणे पडत होता. श्वास चालू आहे का चेक करा, पटकन ॲम्ब्युलन्स बोलवा. कोण होती ती व्यक्ती आणि गोडाऊनमध्ये का पडलेली आहे? पोलीस का आले आहेत आणि त्यांच्याबरोबर अजून कोण आहेत? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात. काय घडलं आहे नेमकं? ही घटना आहे एका निरागस राघव नावाच्या युवकाची. पहाटे 5:30चा अलाराम वाजला आणि राघव खडबडून जागा झाला. नकळत त्याचे हात जोडले गेले. जणू काही ईश्वराचे आभारच मानत होता. जगण्यासाठी आज परत एक नवीन आयुष्य बहाल झाले आहे. काही वेळासाठी शांतता होती, घरातही आणि मनातही. जसे जोडलेले हात वेगळे झाले तशी शांतता पूर्ण भंग झाली. आज लवकर ऑफिसला जायचं आहे. मंथली क्लोजिंग जवळ आले आहे. टार्गेट कंप्लीट व्हायला हवे. फाईल कंप्लीट करून सबमिट करायच्या आहेत. इनकम्प्लीट डॉक्युमेंट जोडायचे आहे. कुणाच्या सह्या राहिल्या आहेत तर कुणाचे ॲफिडेव्हिट. आज नेमकी बॉसने मॉर्निंगला मीटिंग ठेवली आहे. मोटिवेशनल मीटिंग आहे आणि ती अटेंड करणं कंपल्सरी आहे. लेट होऊन चालणार नाही. प्रमोशन घ्यायचे आहे. तितक्यात रूम बाहेरून आईचा आवाज आला, राघव, राघव उठलास का? आज तुला लवकर ऑफिसला जायचं आहे ना? हो आई, आत्ताच गजर झाला. तू नाश्ता बनव, तोपर्यंत मी फ्रेश होतो. मीटिंग सकाळी 8:15ची होती, त्यामुळे राघव लवकर जायची तयारी करत होता. नेहमी जॉगिंग आणि व्यायाम करणाऱ्या राघवने आज दोन्ही गोष्टी स्किप केल्या होत्या. राघवचे रेग्युलर ऑफिस 10:30चे होते, त्यामुळे आज ऑफिसला लवकर जाणं त्याला त्रासदायक वाटत होतं. राघवला लवकरच सेल्स एक्झिक्युटिव्हवरून टीम लीडर असे प्रमोशन मिळणार होते. कामातील अनुभव आणि चांगला प्रोग्रेस यामुळे राघव ऑफिसमध्ये कायम चर्चेत राहत असे. आपलं ऑफिसमधील स्टेटस टिकून राहावं आणि लवकरात लवकर प्रमोशन मिळावं म्हणून तो कामांमध्ये अजिबात तिरंगाई किंवा टाळाटाळ करत नसे. लग्नाचं वय झाल्यामुळे यावर्षी राघवसाठी मुलगी पाहण्याचं काम अगदी युद्धपातळीवर चालू होतं. जणू काही राघवने ठरवलंच होतं, यावर्षी प्रमोशन घ्यायचे आणि लग्नही करायचं. कारण तो आत्ता मित्रांमध्ये कमी राहत होता. त्याच्या पार्टीज कमी झाल्या होत्या. ट्रिप्स तर कंप्लीट बंद होत्या. सकाळी उठणं, जॉगिंग, व्यायाम, नाश्ता झाला की लगेच कॉल करणं, मीटिंग शेड्यूल करणं, डॉक्युमेंट्स कलेक्शन, फाईल्स सबमिट करणं, हेच त्याचं रुटीन लाईफ झालं होतं. राघवच्या ऑफिस घरापासून बाईकवर 20-30 मिनिटांच्या अंतरावर असल्याने तो 7:30च्या अगोदरच घरून निघाला. निघताना ऑफिसला लागणाऱ्या सर्व गोष्टी बरोबर घेतल्या होत्या, पण आज टिफिन घेतला नव्हता. आईचं वय बरेच असल्याने आईला त्रास नको म्हणून आईला त्याने सांगितलं की आज टिफिन नको, आज मी बाहेरच काहीतरी खाईन. ऑफिसमध्ये सकाळची मीटिंग संपली आणि 10 ते 12:30 असं रुटीन वर्कसाठी वेळ मिळाला. 12:40ला सर्वजण परत मीटिंग सेशन 2साठी हजर राहतात. 12:40 ते पुढे मीटिंग दुपारची 2:30 वाजेपर्यंत चालू असते. दुपारचे 2:30 वाजले असल्याने सर्वांना जाम भूक लागलेली असते. लगेच कोणी पार्सल मागवतो तर कोणी टिफिन काढतो. राघव काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन हॉटेलमध्ये जातो. मीटिंगमध्ये बऱ्याच ॲडव्हान्स गोष्टी समजतात. सर्वजण मोटिवेट झालेले असतात. निवांतपणे जेवण संपवून कोण ऑफिसकडे निघतं तर कोण कस्टमरकडे जातात. माधव मात्र तिथेच थांबलेला असतो. आईला फोन करतो, जेवण झालं पोटभर, जेवलो, पण जेवण काही आवडलेच नाही. भूक लागली होती म्हणून संपवलं. आज रात्री तू माझ्या आवडीची भाजी कर, चांगलं जेवण बनव, मी रात्री भरपूर जेवणार आहे. आईचा फोन संपतो आणि राघव बाईकला स्टार्टर देऊन ऑफिसकडे निघतो. चांगले जेवण मिळावे म्हणून सर्वजण ऑफिसपासून बरेच लांब आले होते. राघव ऑफिसला जाण्यासाठी निघतो. रस्त्यावर वाहनांची खूप गर्दी होती. सर्व सिग्नल चालू होते. राघव नेहमी वाहतुकीचे नियम पाळत असे. गर्दीत गाडी सावकाश चालवणं, सिग्नल फॉलो करणं हे त्याला नेहमी आवडत असे.
एक सिग्नल संपतो. काही अंतर पुढे गेल्यानंतर मोठा सिग्नल लागतो. कडक उन्हात सिग्नल फॉलो करणे अगदी नकोसे झालेले असते. पण राघवला सिग्नल फॉलो करण्याशिवाय पर्याय नसतो. त्याच्या गाडीपुढे काही टू व्हीलर आणि 2 कार उभ्या असतात. सिग्नल सुरू होतो तसा गाड्यांच्या हॉर्नचा जोरजोरात आवाज सुरू होतो. पिप पिप पॉम पॉम. सर्वांना जणू काही खूप घाई झालेली असते आणि घाई असते ती प्रत्येकालाच. पण मागे उभे असलेल्या गाड्यांना सिग्नल बंद होण्याची जास्त भीती असते. त्यामुळे त्यांचा आरडाओरड हा नेहमी जास्तच असतो. तसेच आज राघवचंही झालं होतं. हॉर्न वाजवत राघव सिग्नल क्रॉस करत होता. तेवढ्यात राईट साईडच्या सिग्नलला थांबलेल्या गाड्या पुढे सरकू लागल्या आणि क्षणात एका टू व्हीलरने राघवच्या गाडीच्या मागच्या चाकाला जोरात धडक दिली. गाडी कोलमडत पुढे गेली आणि राघव खाली पडला. पटकन गाडी सावरत राघव मागे फिरला आणि गाडी चालवणाऱ्या त्या दोघांच्या अंगावर गेला. दुपारचं ऊन, वाहनांची गर्दी, गोंगाट अशातच आपली काही चूक नसताना गाडी ठोकली गेली. उन्हात आपण खाली पडलो या गोष्टीचा राग अनावर झाला. राघव जसा अंगावर गेला आणि गाडी चालवणाऱ्यांची कॉलर पकडून एक कानाखाली बजावली. तेवढ्यात गाडीवर मागे बसलेल्या राघवच्या हातावर जोरात फटका मारला आणि राघवला ढकललं. दोघेही राघवच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करत होते. पण लोकांच्या गर्दीमुळे राघवला गाडीकडे जावं लागलं. राघवने शर्ट नीट केला, ID कार्ड उचललं आणि गळ्यात घातलं. जवळील वस्तू, मोबाईल, घड्याळ चेक केलं आणि गाडी घेऊन ऑफिसच्या दिशेने निघाला. जाताना मागे वळून पाहिलं तर ते दोघेही रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यांच्यापैकी एक जण एकटक राघवकडे आणि त्याच्या गाडीकडे पाहत होता. राघव काही अंतर पुढे आल्यावर थोडा शांत झाला, पण राग पूर्णपणे विसरला नव्हता. काही वेळातच तो ऑफिसला पोहोचला. गाडी रस्त्यावरील पार्किंगमध्ये लावली. केस, शर्ट, चेहरा, ID कार्ड सर्व व्यवस्थित केलं आणि ऑफिसच्या पायऱ्या चढू लागला. पण पायऱ्या चढताना नकळत त्याने मागे वळून पाहिलं. जणू काही त्याच्या पाठीमागे कोणीतरी दबक्या पावलाने येत आहे असं त्याला वाटलं. पण तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. दिवस संपला. संध्याकाळ झाली. रात्रीचे 8:30 वाजले. राघव घरी आला नव्हता. आईचा स्वयंपाक पूर्ण झाला होता. मुलाला फोन करावा आणि सांगावं, तुझ्या आवडीचं जेवण बनवलं आहे, तू लवकर घरी ये. आईने फोन लावला. बराच वेळ फोन लागला नाही. नंतर कंटिन्यू फोन स्विच ऑफ आहे असं सांगू लागले. राघवला घरी यायला बऱ्याचदा उशीर होत असे. 9:30, 10, अगदी 11 वाजेपर्यंत सुद्धा. पण या दरम्यान उशीर होत आहे असा त्याचा फोन यायचा. आता तर 8:30 झाले आहेत. बघू त्याच्या फोनची वाट, नाहीतर परत फोन करता येईल म्हणून आईने फोन ठेवला. मोबाईलची बॅटरी संपली असेल किंवा मीटिंगमध्ये असेल असे त्याचे वडील आईला म्हणाले. रात्रीचे 10 वाजले. आईने पुन्हा फोन केला, पण स्विच ऑफ. 10:30ला केला, पुन्हा तेच. त्याच्या आईला आता काळजी वाटू लागली. ऑफिसच्या एका मित्राचा नंबर त्याने घरी दिला होता. आईने लगेच फोन दीपक कुंभार नावाच्या त्याच्या मित्राला केला. त्याने सांगितलं, मी दुपारी ऑफिसमधून बाहेर फील्डवर पडल्यानंतर परत ऑफिसला गेलोच नाही. त्याने काही नंबर पाठवले. तसेच ऑफिस लँडलाईन पाठवला व तो स्वतःही कॉल करून माहिती घेतो आणि तुम्हाला कळवतो असं म्हणाला. इकडे राघवचे आईवडील फोन करू लागले. दीपकही कॉल करू लागला. काही वेळाने दीपकचा फोन आईला येतो. तो सांगतो की राघव दिवसभर ऑफिसलाच होता आणि एक्झिट रेकॉर्डनुसार तो 7:30 वाजता ऑफिसच्या बाहेर पडला आहे. आईने दीपकला थँक्यू बेटा म्हटलं आणि फोन ठेवला. आता मात्र आईवडिलांना जास्त काळजी वाटू लागली. कुठे गेला असेल? पार्टीला तर गेला नसेल म्हणून सोसायटीमधील आणि कॉलेजमधील मित्रांचे नंबर मिळवले आणि त्यांना कॉल करायला सुरुवात केली. पण कुणालाही काहीच माहिती नव्हते. वडील मध्येच आईला म्हणाले, कुणालाच माहिती नाही तर एखाद्या मुलीबरोबर पिक्चरला तर गेला नसेल ना? लगेच आई म्हणते, देव करो तो एखाद्या मुलीबरोबर पिक्चर पाहायला जावं, म्हणजे त्याच्या लग्नाचं टेन्शनच निघून जाईल.
आई जेवलेली नसते. वडील तिला जेवायला सांगतात आणि त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणजे अर्णवला फोन करून कळवतात. तोही आईला, तू जेवण करून घे, मी त्याच्या मित्रांना अजून काही लोकांना फोन करतो म्हणून सांगतो. रात्रीचे 12 वाजून गेलेले. आई वडील दोघेही खूप चिंतेत. तेवढ्यात अर्णव व त्याची बायको दोघेही येतात. आता काय करायचं सर्वांना फोन करून झाले. हॉटेल शोधणं झालं. ऑफिसमधून तर लवकर बाहेर पडला आहे. पिक्चरची वेळ बहुतेक संपलेली आहे आणि राघवचा काहीच पत्ता लागत नाही. चौघेही चिंताक्रांत बसलेले. काय करावं काहीच सुचत नाही. वारंवार फोन करून काही उपयोग होत नव्हता. सोसायटीतील काही व्यक्ती, राघवचे मित्र जमा झाले. कुणाला ॲक्सिडेंट तर कुणाला वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. मध्यरात्र झाली. राघवचे वडील, मोठा भाऊ आणि काही सोसायटीतील व्यक्ती मिळून जवळील पोलीस स्टेशनमध्ये गेले. झालेली हकीकत सांगितली. पोलिसांनी लेखी अर्ज घेतला आणि सकाळपर्यंत वाट पाहू असं सांगितलं. सकाळी नाही आला तर सकाळी तक्रार नोंदवू. सर्वजण घरी गेले. राघवची आई मात्र कंटिन्यू राघवचा नंबर डायल करत होती आणि प्रत्येक वेळी नंबर स्विच ऑफ आहे असं ऐकून अधिकच दुःखी होत होती. रात्रीची वेळ काही सरत नव्हती. प्रत्येक मिनिट मनात वेगवेगळ्या शक्यता वर्तवत होता. बाहेर काही वाजले की राघव आला की काय असा भास होत होता. रात्र सरली. सकाळ झाली. 10:30 पर्यंत पोलीस स्टेशनला जायचे होते. आज वेळ संपत नव्हती. घड्याळाचे काटे नेहमी वेळ थांबू देत नाही, पण आज मात्र वेळ सरतच नव्हती. कसेबसे 9:30 वाजले आणि सर्वजण पोलीस स्टेशनला गेले. स्टेशनचे कामकाज नीट अजून सुरूही झालेलं नव्हतं. काही वेळाने अधिकारी आले. तक्रार नोंदवली गेली. पोलीस तपास सुरू झाला. कुटुंबाची चौकशी, मित्र, नातेवाईक, कोणाशी भांडण, शाळा कॉलेज तसेच कामाच्या ठिकाणी दुश्मनी, कुणाशी व्यावहारिक वाद, अफेअर, मैत्रीत वाद, एखादी जुनी दुश्मनी, पण एकाही ठिकाणी क्लू मिळाला नाही. शहरात कुठे ॲक्सिडेंट नाही. पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. अनएक्सपेक्टेड बिहेवियर, असाधारण वर्तणूक आणि स्ट्रेंज ऑब्झर्वेशन. यामध्ये स्ट्रेंज ऑब्झर्वेशन या पॉईंटला लीड मिळाली. सिक्युरिटी गार्ड जो त्या दिवशी बँकेच्या बाहेर गेटवर होता, त्याला काही व्यक्ती संशयास्पद इन्क्वायरी करताना दिसले. तर एक व्यक्ती पार्किंगमधील राघवच्या गाडीला उद्देशून गाडीवाल्या साहेबांना भेटायचं आहे असं म्हणाला, पण त्याला त्याचं नाव माहिती नव्हतं. लीड कन्फर्म होत होती, पण प्रत्यक्ष पुरावा म्हणजे CCTV चेक करण्याचं ठरलं. बँकेबाहेर CCTVमध्ये अनोळखी व्यक्ती दिसल्या. त्यांचा बँक कर्मचारी किंवा इतर कोणाच्याही ओळखीच्या नव्हत्या. इन्व्हेस्टिगेशन टफ होतं, पण लीड कन्फर्म झाली होती. कोणीतरी अनोळखी व्यक्तीचा राघवशी संबंध आला आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं. बँकेचा एक्झिट पॉईंट ते जिथे राघवचा मोबाईल बंद झाला या दरम्यानचे सर्व CCTV फुटेज म्हणजे एकूण 13 CCTV फुटेज होते. संध्याकाळचे 7:35 ते पुढचे 45 मिनिटांचे फुटेज चेक केले. त्यामधील 2 फुटेजमध्ये राघव एका दुचाकीवर बसलेला दिसला. बरोबर त्या गाडीच्या मागे राघवची गाडी दिसली. त्यावरील 2 व्यक्ती आणि राघव ज्या गाडीवर बसलेला होता ती गाडी, तिघांचेही चेहरे व्यवस्थित दिसले. त्याचे स्क्रीनशॉट घेऊन फोटो प्रिंट केले, पण त्यांची ओळख पटली नाही. पण अजूनही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राघवच्या गाडीवर बसला होता त्या गाडीचा नंबर भेटला. गाडी नंबरवरून गाडी मालक आणि गाडी चालवणारा व्यक्ती यांची माहिती मिळाली. पोलिसांनी वेळ न घालवता अवघ्या 24 तासात दोघांना चौकशीसाठी घेतले. दोघांची कसून चौकशी झाली. चौकशीमध्ये अजून 3 जणांची नावे पुढे आली. सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बँक सिक्युरिटीने त्यामधील 2 जणांना ओळखले. पूर्ण 1 दिवस चौकशी झाली, पण काही सत्य समोर येत नव्हते. राघव कुठे आहे हे समजत नव्हतं. राघवचे आई वडील, भाऊ, नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांना अधिकच काळजी वाटू लागली. पोलिसांनी चौकशीची दिशा बदलली. तुमचे एकेकाचे स्टेटमेंट द्या. स्टेटमेंट रेकॉर्ड होईल. 5ही जणांची वेगवेगळी चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवला आणि काही तासात स्वतःला वाचवण्याच्या नादात हळूहळू संपूर्ण सत्य समोर आलं. या 5 जणांमध्ये 2 व्यक्ती त्याच होत्या
ज्यांची टू व्हीलर काल दुपारी सिग्नलवर राघवच्या गाडीला धडकली होती. अशा प्रकारे पोलिसांनी राघव केसचे सत्य पुढे आणले. सविस्तर घटना अशी झाली की 2 व्यक्तींची गाडी राघवच्या गाडीला धडकते. राघव पळतो. रागाच्या भरात राघव गाडी चालकाच्या कानाखाली मारतो. एकमेकांना शिवीगाळ करतात. कानाखाली मारलेली व्यक्ती म्हणजे एक स्लम एरियामध्ये राहणारा, धटिंग शूटिंग करून रुबाब दाखवणारा, टपोरी, अपुरे शिक्षण झालेला, तो स्वतःला भाई म्हणून घेत असे. त्याच झोपडपट्टीमधील अजून काही जण म्हणजेच त्याचे पंटर, सर्वजण मिळून लहानसहान रिकव्हरीची कामे करत असतात. राघवने सिग्नलवर त्याच्या कानाखाली मारली. या गोष्टीचा त्याला भयंकर राग आला. याला सबक शिकवायची, बदला घ्यायचा म्हणून त्याने गाडीचा नंबर लक्षात ठेवला. राघव ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याने पाठीमागे जाऊन राघवची गाडी शोधली. राघवचे कपडे तसेच गळ्यात असणाऱ्या ID कार्डवरून तो इन्शुरन्स किंवा बँकमध्ये काम करत असेल असे दिसत होते. राघवची गाडी नेमकी बँकेजवळील पार्किंगमध्ये दिसल्याने राघव याच बँकेत काम करत असेल असे कन्फर्म केले. दुपारी बँकेत जाण्याचा प्रयत्न केला पण सिक्युरिटीने जाऊ दिले नाही. त्याने त्याचे अजून काही साथीदार बोलावले. एकाला या गाडीवाल्या साहेबांना भेटायचं आहे सांगून बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण सिक्युरिटीने जाऊ दिले नाही. जसा वेळ जाईल तसा त्याचा पारा चढत होता. संध्याकाळचे 5 वाजले, 6 वाजले. हळूहळू एक एक बँक कर्मचारी बँकेतून बाहेर पडत होता. त्यांची नजर प्रत्येकाला निहाळत होती. राघवची पर्सनॅलिटी, चेहरा मात्र त्याच्या चांगलंच लक्षात राहिला होता. अखेर 7 वाजून गेले. अंधार पडायला सुरुवात झाली. रस्त्यावरचे दिवे लागले. 7:15 वाजता राघव बाहेर आला. गाडी काढली आणि घराच्या दिशेने जायला निघाला. यांच्या नजरा आपल्याला निहाळत आहेत याची त्याला भनकही नव्हती. गाडी थोडे अंतर पुढे गेल्यावर एक दुचाकी राघवच्या गाडीबरोबर आली. गाडी बाजूला घे, काम आहे म्हणून राघवला थांबवले. राघवला काय सुचेना, कोण आहेत काही कळेना. राघवने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तेवढ्यात पाठीमागून 2 दुचाकी आल्या. सर्वांनी राघवला घेरलं. चल, आपल्याला दुपारचा हिशोब करायचा आहे. काही नाही, तुला भाईंची माफी मागायची आहे. तू दुपारी कानाखाली मारली ना, माफी माग आणि तू जा, असे म्हणत राघवला एकाच्या गाडीवर बसवले. एकाने राघवची गाडी घेतली. तिथून पुढे काही अंतर गेल्यावर रस्ता बदलला. पुढे एकांतात एक ब्लॅक कलरची गाडी उभी होती. सर्व गाड्या तिथे थांबल्या. चल, गाडीत बस, हॉटेलवर जाऊ, असं म्हणत राघवला एका गोडाऊनमध्ये घेऊन गेले. आपलं आता काय होईल? राघवला थोडीशी भीती वाटत होती. सॉरी बोलून माफी मागून निघू, कारण चूक त्यांची होती. मी तर रागाच्या भरात मारलं होतं. राघव तसा निडरच, पण इथे तो एकटा होता. आजूबाजूला आपलं कोणी नाही आणि अचानक घडलेल्या घटनेने तो थोडा घाबरला होता. त्याचा मोबाईल कारमध्ये बसताच त्याने काढून घेतला आणि स्विच ऑफ केला. 1 कार आणि 4 दुचाकी अशा सर्व गाड्या गोडाऊन जवळ थांबल्या. गोडाऊनचं शटर उघडलं. सर्वजण गोडाऊनमध्ये शिरले. गोडाऊनचा अर्ध शटर खाली घेण्यात आलं. एकाने गाडीमध्ये बसल्यापासून राघवचा हात धरून ठेवला होता. त्यानेच राघवचा हात धरून गोडाऊनमध्ये नेले. समोर एका बाकड्यावर भाई बसला. राघवला त्याच्यासमोर खाली बसवलं. बोल, सॉरी बोल. जसे राघवने काही बोलायला तोंड उघडले तसं सर्वजण राघवच्या अंगावर तुटून पडले. लाथा, बुक्क्या, हातात जे मिळेल त्याने राघवला मारू लागले. राघव घाबरला. जोरजोरात म्हणू लागला, मला माफ करा, माझ्याकडून चुकून झालं, मी तुमची माफी मागतो, मला घरी जाऊ द्या, मला माफ करा. जसा राघवचा आवाज केविलवाणा होत होता तसतसा सर्वांचा पारा चढत होता. दुपारी तर माज आला होता ना, भाईवर हात उचलतो, शिव्या देतो, तुला चांगली अद्दल घडली पाहिजे. सर्वजण बराच वेळ राघवला मारत होते. तोंड फुटले, चेहरा सुजल्यासारखा झाला. नाकातोंडातून रक्त येऊ लागलं. डोकं, हात, पाय, पाठ, खांदा प्रत्येक ठिकाणी दुखू लागले. कोणी हाताने, कोणी लाथाबुक्या तर कोणी लाकडाने मारले होते. गोडाऊनमध्ये येऊन बराच वेळ झाला होता. मारेकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. क्या करने का इसका,
इसको और सबक सिखाना मांगता है। दोपहर को बड़ा हीरोगिरी कर रहा था, अब कैसा भीगी बिल्ली बन गया है। मदेश भाई बोला, जा रे, टाइम हो गया, अपना ब्रांड लेके आ, और तुम्हारे लिए क्या चाहिए वो लेके आ। दोघे जण गेले. दारू, चकना, पाणी घेऊन आले. सर्वांचे ग्लास भरले गेले. एक पॅक, दुसरा पॅक असे प्रत्येक जण दारू पिऊ लागला. जसजशी दारू चढत होती तसा सर्वांचा आवाज चढत होता. मध्येच राघव त्यांना विनंती करू लागला, मला माफ करा, मला जाऊ द्या, मी परत तुमच्या रस्त्यात नाही येणार, माझी आई वाट पाहत असेल, मला जाऊ द्या. भाईला दुपारचा सीन आठवला. तसा भाई ताडकन उठला, एक काठी घेतली आणि जोरजोराने राघवला मारू लागला. दारूच्या नशेत तो अधिकच आक्रमक झालेला. लगेच आणखी एक उठला, तोही लाथाबुक्क्याने मारू लागला. एक एक करून सर्वजण राघवच्या अंगावर तुटून पडले. बराच वेळ म्हणजे त्यांचा राग शांत होईपर्यंत ते मारत राहिले. राघव जोरजोरात किंचाळत विवळत होता, पण नशेत कुणालाही त्याची किंकाळी ऐकू येत नव्हती. कुणालाही त्याची कीव आली नाही. मार सहन करण्याशिवाय राघवकडे पर्याय नव्हता, कारण त्यांनी राघवचे दोन्ही हात घट्ट दोरीने बांधले होते. त्यांच्या अंगात जणू काही सैतान शिरला आहे असे वाटत होते. एका हातात दारूचा ग्लास, तोंडात शिवी आणि लाथबुक्क्याने प्रत्येक जण मारत होता. हळूहळू एक एक जण थकून खाली बसू लागला. त्यांची चाल बिघडू लागली. दारू जास्त झाली. नशेत काहीही बडबड करू लागले. बराच वेळ त्यांच्या गप्पा चालू होत्या. रात्रीचे 11 वाजले असतील. कोणाचेही राघवकडे लक्ष नव्हते. भूक लागली, आता जेवण केले पाहिजे, घरी गेले पाहिजे. पण याचे काय करायचे? काही नाही, याचे तोंड पाय बांधा, याला इथेच ठेवून आपण घरी जाऊ, उद्या बघू काय करायचं ते. सर्वजण नशेत होते. राघवचे पाय बांधले, तोंड बांधले, जेणेकरून त्याला बोलता येणार नाही आणि पळूनही जाता येणार नाही. थोड्या वेळाने सर्वजण गोडाऊनमधून बाहेर पडले. बाहेरून लॉक लावले. राघव मात्र शांत पडला होता, मूर्छित झालेला होता. घटनेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी कोणीही राघवकडे आले नव्हते. पोलिसांनी एक एक करून सर्वांना ताब्यात घेतले होते. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन गोडाऊनवर आले. जवळजवळ 2 रात्र आणि 1 दिवस राघव तिथेच होता. अन्न नाही, पाणी नाही, डोक्यावर, छातीत, पोटात जबर मार लागलेला. गोडाऊनचे शटर उघडले. राघव कोपऱ्यात पडलेला होता. माशा नाका तोंडावर घोंगावत होत्या. पोलीस लगबगीने पुढे सरसावले. राघवला हलवले. काहीच प्रतिसाद नव्हता. श्वास चेक केला, नाडी चेक केली, सर्व काही बंद झालेले. ॲम्ब्युलन्स बोलावली, दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांनी राघवला मृत असल्याचे घोषित केले. आज एक श्वास थांबला होता. मुलाच्या लग्नाचे सुनेचे स्वप्न पाहणारी वृद्ध आई जोरजोरात रडत होती. भाई आणि त्याच्या साथीदारांना वाटू लागले की आपल्या हातून हे काय घडले, घटना कशाने सुरू झाली आणि तिचा शेवट काय झाला. गोष्ट क्षुल्लक होती, जुनी दुश्मनी नव्हती. भाईला त्याची खोटी शान जपायची होती. केवळ धडा शिकवायचा म्हणून मारहाण झाली. पण दारूच्या नशेत आपण काय करतोय हे कुणालाच कळलं नाही. राघवचा जीव गेला. जबाबदार कोण? ट्रॅफिक पोलीस यंत्रणा? राघवचा क्षणाचा राग की मारेकऱ्यांचे मद्यपान? सिग्नलवर पोलीस असते तर कोणी सिग्नल तोडला नसता, पण पोलीस सिग्नलपासून लांब कोपऱ्यावर पावत्या पाडत होते. राघवचा क्षणाचा राग. राघवने रागाच्या भरात कानाखाली मारली. इथे राघवचे चुकले का? मारेकऱ्यांचे मद्यपान. जर मारेकरी दारू प्यायले नसते तर कदाचित ही घटना घडली नसती आणि राघव आज जिवंत असता. आता कोणालाही दोष देऊन राघव परत येणार नाही. आई वडिलांनी आपला मुलगा गमावला. मारेकरी गजाडा आहेत. समाजात जसे चांगले तसेच वाईट लोक असणारच आहेत. आपल्याला याच लोकांमध्ये राहायचे आहे. राग, द्वेष आणि व्यसन सोडा. परत कोणावर राघवसारखी वेळ येऊ नये हीच प्रार्थना. सतर्क रहा. आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. नवीन मनोरंजक तसेच समाजप्रबोधक कथा तुमच्यासाठी घेऊन येऊ. तुमचा एक लाईक किंवा सबस्क्राईबमुळे आम्हाला अजून चांगले व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन कथेमध्ये.